उत्तम हे तुमचं नक्षी आहे. तर इथं आपण 60 डायरेक्शन टाकलेत, ग्रीड केलेत, जसे की 16 डायरेक्शन. तुमच्या घरची एंट्री जी होती ती 256 अंश होती. ती एंट्री आपण इथं सेंटर काढून घेतली. तर घेतल्यानंतर इथं ईस्टला जे मेन तुमचं गेट आहे रोडच्या साईडला, तर इथं ईस्टला E4 आणि E3ची एंट्री तुम्हाला ठेवायला पाहिजे. इथं एक गेट करायला पाहिजे, जेणेकरून जर तुम्ही ते गेट करता तर E5, E6, E7 हे एंट्री ब्लॉक होईल. आणि इथं तुम्ही स्टीलची पट्टी टाकू शकता आणि ह्या बाजूला तुम्ही स्टीलची एक पट्टी आणि ॲल्युमिनियमची एक पट्टी टाकून हे जो काही निगेटिव्ह एरिया झोन आहे हा ब्लॉक करू शकतो आपण. आणि याचे बेनिफिट घेऊ शकतो जे E3 आणि E4चे. E3, E4 हे प्रत्येक डायरेक्शनला पॉझिटिव्ह रिझल्ट देतात. जे तुम्हाला हवं ते तुम्ही इथून कमवू शकता. ठीक आहे. जर इथून आत गेल्यानंतर जी ही एंट्री येते, ही एंट्री साऊथ वेस्टची आहे. ह्या एंट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला रोग, कर्ज, डिप्रेशन मिळतं. हे एंट्री निगेटिव्ह एंट्रीमध्ये येतं. तर इथून तुम्ही घरामध्ये प्रवेश करता तर इथेही तुम्हाला कॉपरचे स्ट्रीप टाकून आणि येलो कलरचा टेप आपण याच्यावरती टाकू शकतो. सेप्टिक टँक जो आला आहे ते साऊथ वेस्टला आला आहे सेप्टिक टँक. आणि साऊथ वेस्ट ही दिशा पित्रांची दिशा असते, प्रॉफिटची दिशा असते. आणि इथं साऊथ वेस्ट अर्थ एलिमेंट आहे आणि इथं तुम्ही वॉटर एलिमेंट घेतलं जेही घाण पाणी आहे. तर हे वॉटर एलिमेंट इथून शिफ्टिंग करून साऊथ वेस्टला घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते तुम्हाला खूप लाभ देईल आणि याचा फायदा पण होईल. पण हे जर शक्य नसेल तर इथं टाकीच्या भोवती तुम्हाला कॉपरची स्ट्रीप इथं टाकलेत तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. इथून तुम्ही आत गेल्यानंतर जे वेस्ट साऊथ वेस्टला तुमचा एंट्रन्स येतो, इथं तुम्ही व्हाईट टेप टाकू शकता. आपल्याला ह्या रूममध्ये जायचं आहे. तर ह्या रूममध्ये चा झोन, एंट्रीचा झोन जो आहे वेस्टमध्ये आहे. वेस्टचा झोन W4, कारण हे प्राप्तीत येणारं झोन आहे. तर इथून आपण आत एंट्रन्स खूप चांगला आहे. इथं व्हाईट टेप आपण लावू शकतो. तरी पण हा झोनचे जेवढे बेनिफिट्स द्यायला पाहिजे तेवढे इथं ह्या रूममध्ये राहणाऱ्या व्यक्तीला बेनिफिट्स मिळत नाहीत. याचं कारण जे काही टॉयलेट आहे हे टॉयलेट नॉर्थ वेस्टला येतं. नॉर्थ वेस्ट ही दिशा सेक्शुअल लाईफची दिशा आहे, वैवाहिक जीवनाची दिशा आहे. इथे डिप्रेशन, टेन्शन्स, मानसिक त्रास होतो, दोघांमध्ये बॉन्डिंग राहत नाही. इथं तुम्हाला कॉपरची स्ट्रीप आणि ब्ल्यू कलरचा टेप आपण इथं लावून ग्रीड करू शकतो हे टॉयलेट. किचन बघितलं तर किचन तुमचं नॉर्थ ईस्टला आहे. तर नॉर्थ ईस्टला किचन अत्यंत धोकादायक आहे, कारण ह्या किचनची रेमेडीज नाही आहे. कारण हा किचन जरी तुम्ही रेमेडीज काही करतो, कोण सांगतं म्हणून जर केलं तर त्याचं बेनिफिट होणार नाहीत. कारण हे किचन तुम्हाला रोग देणार आहे, लाँग टर्म रोग देणार आहे. कॅन्सर देईल, पॅरालिसिस देईल, शुगरचे आजार देईल किंवा हार्ट अटॅक देईल. जे बरे न होणारे आजार इथून मिळतात. लेडीजला पोटाचे प्रॉब्लेम्स होतील, अबॉर्शन होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी इथं तुम्हाला मिळतात. तर इथून तुमचे जे गॅसचा बर्नर आहे तो अवॉइड करून तुम्ही नॉर्थ वेस्टला घेऊ शकता. खाली जे दगड असेल किंवा मार्बल असेल ते ब्लॅक कलरचं असायला पाहिजे. ते आपण इथं ॲडजस्ट करून नॉर्थ ईस्टला किचन आपण घेऊ शकतो. बेडरूम बघितलं तर बेडरूम तुमचं साऊथ ईस्टला आहे, जेणेकरून हे आग्नेय झोनमध्ये येतं. आग्नेय झोनमध्ये बेडरूम येणं हे तितकं चांगलं नाही. आणि E8 आणि S1च्या झोनमध्ये हे येतं. तर हे निगेटिव्ह एरिया आहे, याला आपण शिफ्ट करू शकतो. ईस्ट 4मध्ये आपण जर घेतलं तर शांत डोकं राहील, डिप्रेशन येणार नाही आणि नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतील जो कोणी इथं राहील तो. तर एवढ्या रेमेडीज केल्यानंतर आपल्याला जे तुम्ही भाडेकरू इथं राहत नाही, जो तुमचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.